आज बनवणार आहोत आपण पालकाची भाजी, ते पण आपल्या आईच्या हातची. ते बघा, आपण टाकलेलं आहे थोडंसं पाणी, ते मिक्स केलं आहे थोडं पालकामध्ये. शिजलेल्या पालकामध्ये थोडंसं बेसन पीठ, आपले शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स करायचं चांगल्या पद्धतीने. आणि बघा आपल्या आई कशी करते तसंच थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि बेसन पीठ टाकायचं आणि त्याला चांगलं हटवून घ्यायचं. पातेल्यात आपल्याला भाजीला हवं तेवढं तेल टाकून त्याला जिरे मोहरीची फोडणी द्यायची. थोडंसं हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि आपण जशी नॉर्मल भाजीला फोडणी देतो तशी थोडीशी मिरची टाकून आपल्या भाजीला फोडणी द्यायची. आपण आपल्या भाजीमध्ये डाळवा पण टाकलेला आहे, ज्यामुळे आणखी